सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभारावर माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी ताशेरे ओढलेत। आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बाहेर उपरकर समर्थकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। तर यावेळी माध्यमांशी माजी आमदार परशुराम उपरकर उर्फ जीजी उपरकर यांनी संवाद साधत योग्य ती कारवाई न झाल्यास यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आरटीओ विभाग या गोवा गाड्यातून जाणारा जो माल वाहतूक, त्या माल वाहतुकीमधून ज्या होणारी तस्करी, मौल्यवान वस्तू किंवा सोनं, दारू, गोमांस ही वाहतूक होते आणि त्यावरती सिंधुदुर्ग आरटीओ हप्ते घेऊन गप्प बसते। वास्तविक पाहता गोवा गाडीना पॉईंट टू पॉईंट न्यायचं आहे, म्हणजे गोव्यातून पॅसेंजर उचलले ते मुंबईमध्ये पोहोचवायचे आहेत, मध्ये कुठेही त्यांना पॅसेंजर घेता येत नाही। ते नियमबाह्य घेऊन आमच्या महाराष्ट्रातले जे गाडीवाले आहेत किंवा आमच्या महाराष्ट्रातले जे एजंट आहेत त्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम गोवा बसवाले करतात आणि त्याला आरटीओवाले साथ देत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या आरटीओ कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने काम करताना बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत की ऑनलाईन पद्धतीने काम होत नाही, एजंटामार्फतच काम झालं पाहिजे। शासन एका बाजूने सांगते आम्ही आरटीओ विभागामध्ये एजंट मुक्त कार्यालय केलेलं आहे, पण तशा प्रकारचं होत नाही आणि आरटीओ विभाग एजंटांकडून घेतलेले फॉर्म संध्याकाळी त्यांचा हिशोब करतात आणि हिशोब करून तो मोकळे होतात। अशा पद्धतीने हायवेवरती पण अनेक अपघात झालेले आहेत। या हायवेवरती अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, पण जीव गेलेल्या लोकांना कधी न्याय मिळत नाही। याबाबत हे आंदोलन केलेलं आहे। आरटीओ विभागाला आम्ही नोटीस दिलेली आहे। जे प्रवाशांकडून ज्या सीझनमध्ये आताही नागपंचमीला 3000 रुपयाचं भाडं जे महाराष्ट्र शासनाने एसटीच्या 1.5 भाडं घेण्याचा आकार दिलेला असताना 3,000 आणि 2,500 रुपये तिकीट घेऊन ज्या आमच्या महाराष्ट्रातल्या प्रवाशांना लुटतायत, ती लूट थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे। जर हे झालं नाही, ओव्हरलोड वाहतूक होते, याबाबत कारवाई करत नाही, हे जर झालं नाही तर आम्ही गणपतीच्या अगोदर यापेक्षा उग्र आंदोलन करू। तर याबाबत बोलताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंद विजय काळे यांनी कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली। प्रवासी बस वाहतूक जे आहे ते प्रवासी बस वाहतुकीतनं माल वाहतूक असेल किंवा काही त्यातनं प्रवासी जे आहेत प्रवाशांची टप्पा वाहतूक वगैरे असेल, तर ह्याबाबतचे जे काही मुद्दे आहेत त्याबाबत आरटीओ विभागातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे। आणि याबाबत जे आहे कुठल्याही प्रकारच्या प्रवासी वाहनाने जर का त्याच्या प्रवासी वाहतुकीच्या अटी शर्तींचा भंग केला तर त्याच्यावरती परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात येते। तर गेला जो महिना आहे त्या गेल्या महिन्यामध्ये आतापर्यंत आरटीओ विभागाद्वारे करण्यात आलेली कारवाई जी आहे ते गेल्या महिन्यामध्ये जवळपास 90,000 रुपयाचा दंड त्या वाहनांकडून वसूल करण्यात आला आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाची जी अमाऊंट आहे ती आहे 4,50,000। इतक्या प्रमाणावरती प्रवासी वाहतूक करणारे जे काही डिफॉल्टर असतील तर अशा वाहनांकडनं आपण म्हणजे प्रवासी बसेसकडनं आपण इतका दंड वसूल केला आहे आणि त्याच्यावरती कारवाई चालू आहे। आणि याबाबत जर का अजून आवश्यकता असेल तर अजून जास्त कठोर पद्धतीने कारवाई करण्यात येईल। त्या संदर्भात आपण PWD नॅशनल हायवे डिव्हिजनला पत्र दिलेली आहे आणि याबाबत वेळोवेळी आपण पत्रव्यवहार देखील केलेला आहे आणि पुढे होणाऱ्या ज्या रस्ता सुरक्षा विषयक ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये संबंधित विभागाला याबाबत सूचना करण्यात येतील। मागे ज्या वेळेला असा मुद्दा आला होता की त्यावेळेला मीडियनमध्ये जे काही कट झालेले होते अनधिकृतरित्या त्याबाबत संबंधित विभागांना या आरटीओ विभागाद्वारे सर्वेक्षण करून कळविण्यात आलेले होते। त्याबाबत त्यानंतर संबंधित विभागाने ते कट जे आहेत अनधिकृत ते बुजवण्याचं देखील काम केलं होतं, पण त्यानंतर आता असं निदर्शनास येत आहे परत की संबंधित ठिकाणी परत नव्याने काही ठिकाणी रस्त्यावरती कट करण्यात आलेले आहेत। तर याबाबत पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात येऊन संबंधित विभागाला त्याबाबत कळविण्यात येईल। संबंधित विभाग जे आहे त्या विभागांनी याबाबत दक्षता घ्यायची आहे की आपण जर का मीडियन कट बुजवलेले असतील तर ते परत नव्याने उखडले जाऊ नयेत। त्या ठिकाणी कोणी जर का उखडत असेल तर त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी। आरटीओ विभागाद्वारे याबाबत जे आहे मॅक्झिमम त्यांना कॅपिंग दिलेलं असतं, 1.5 पट वाढीव दर जे आहेत ते प्रवासी आपली एसटी जी वाहतूक करते ते एसटी विभागाद्वारे जो काही दर आहे त्याच्या 1.5 पट दर जे आहेत ते अलाव केलेले असतात। तर संबंधित दरांची जी माहिती फलक आहेत ते आपण या विभाग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी बुकिंग काउंटर असतील त्या ठिकाणी आपण लावून ठेवलेले आहेत, म्हणजे गेल्या वेळेला लावलेले होते यावेळेला पुनश्च नव्याने ते आपण दरपत्रक जे आहे ते प्रदर्शित करू आणि याबाबत जर काही कुणाला तक्रार करायची असेल तर त्याबाबत आपण एक स्वतंत्र अधिकारी नेमून
त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत आणि जर काही कोणाची याबाबत कंप्लेंट असेल तर त्याबद्दल स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल. त्यांच्या परवान्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि याबाबत आपण प्रोॲक्टिव्हली बाकी जे वाहतूकदार आहेत त्यांच्यासुद्धा आपण मीटिंग्स घेणार आहोत, बैठका घेणार आहोत आणि त्याबाबत यांना याबाबत त्याविषयी त्यांचं अवेअरनेस करणार आहोत. आपण जे आहे ज्यावेळेला प्रवासी वाहनांची तपासणी होते त्यावेळेला प्रवासी वाहनांमध्ये अतिरिक्तरित्या कुठल्याही प्रकारचा माल घेऊन जातो आहे का वगैरे याची देखील तपासणी करतो आहोत आणि याबरोबरीने मग त्यांना परमिट व्हायोलेशनच्याही केसेस करतो आहोत. पण आता त्यामध्ये कुठल्या प्रकारचा माल जो आहे त्याची वाहतूक होते आहे यासाठी आपण GST विभागालाही पत्र दिलेलं आहे की यामध्ये आपल्या विभागाद्वारे कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर संयुक्तरित्या कारवाई करणं योग्य राहील. आणि जर का त्याच्यामध्ये अंमली पदार्थांची वाहतूक म्हणा किंवा अवैधरित्या मद्यपदार्थांची वाहतूक होत असेल तर त्यासाठी देखील आपण एक्साईज विभागाला पत्र दिलेली आहेत आणि एक्साईज विभागाचा चेक नाका जो आहे तो आपल्या शेजारीच आहे. असं काही निदर्शनास आलं तर आपण संबंधित वाहन जे आहे ते एक्साईज विभागाच्या देखील ताब्यात देतो. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.